इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मिक्सर चटणी भांड्याची बेस बदलणे. हा बेस जुना पाण्याने पूर्ण खराब झाला. याची बुश होती, 2 दिवसापूर्वी बुश टाकल्यामुळे नंतर बी या बुशला गाळा पडलेला आहे. गाळा पडल्याचं कारण हे झालं की ही बुशची जी साईज असते, हाऊसिंग म्हणते त्याला, त्याची साईज वाढल्यामुळे बुश फिट बसत नाही आतमध्ये. त्यामुळे आता पर्यायाने हा पुरा बेस चेंज करायचा आहे. चला आता नवीन बेस टाकूया. हे 3 स्क्रू असतात. प्रथम हे 3 स्क्रू खोलून घ्यायचे. 3 स्क्रू खोलल्यानंतर आपला बेस पूर्ण मोकळा होईल. चला आता बेस खोलूया. तिन्ही स्क्रू खोलून घेतले. पूर्ण पाणी जाऊन खराब झालेलं आहे. रबरी पॅक मी पूर्ण कडक होऊन गेलेली आहे. पाण्याने पूर्णच खराब झालेलं आहे ते. त्या जागी आता आपण नवीन बेस टाकणार आहोत. असा बेस येतो नवीन. पाण्याची रबरी पॅकिंग असते. ही बुश फिटिंग असते, एकदम प्रॉपर फिटिंग असते. तीन जागी स्क्रू फिट करण्यासाठी जागा असते. चला तर मग ती बुश बेस फिट करूया आपण. रबर पॅकिंग बरोबर 3 होल असतात. 3 होल बसले पाहिजे रबर पॅकिंगचे. आरपार होल दिसतात. त्याच्यावरती स्टीलचं पॉट फिट करायचा. परत स्क्रू जशी होते तशी फिटिंग करायची. स्क्रू सारखे फिट करायचे, एका मागे एक स्क्रू पूर्ण त्यात करायचं नाही. त्याने काय होईल का एक साईडला बॅलन्स जाऊन ते भांडं ब्लेड बेंड चालेल आणि आपल्या मिक्सर मोटरवर लोड येईल. त्यामुळे तिन्ही बी स्क्रू सारखे लावून घ्यायचे. सारखे थोडे तिन्ही पण पॅक करायचे. एक स्क्रू पूर्ण पॅक करायचा नाही. स्क्रू पूर्ण फिट करून घ्यायचे, ढिल्ले सोडायचे नाही स्क्रू. काळजीपूर्वक तिन्ही बी स्क्रू फुल टाईट करायची. इलेक्ट्रिकल गुरुकृपा चॅनल आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा पद्धतीने तिन्ही बी स्क्रू पूर्ण फिट झालेले आहेत. कुठल्याच प्रकारचा गॅप नाही आहे भांड्यामध्ये आणि बेसमध्ये. एकदम फेस टू फेस फिटिंग झालेली आहेत. कुठल्या प्रकारचा हलणार नाही, काही नाही. बुश नवीन असल्यामुळं शॉपमध्ये जायला अडचण येईल. त्यामुळे थोडंसं बोरिंग करून घ्यायचा. शॉपमध्ये टाकून वायसर बघून घ्यायचं. वायसर चांगलं आहे की नाही. जुनं वायसर खराब असेल तर वायसर बी चेंज करून घ्यायचं. वायसर एकदम चांगलं आहे. आपण तेच वायसर ठेवणार आहोत. एकदम व्यवस्थितरित्या चालू झालेलं आहे. खालच्या साईडने बी वायसर असतात. कपलर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा आवाज नाही, काही नाही. एकदम क्लिअर चाललेलं आहे. इलेक्ट्रिकल गुरुकृपा सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.